भाजपनं निवडणूक आयोगाच्या मदतीनं मतदान चोरलं, राहुल गांधींचा सनसनाटी आरोप। मतं कशी चोरली याचे स्क्रीनवर दाखवले पुरावे। महाराष्ट्रात 40 लाख मतदारांची नावं संशयास्पद। कर्नाटकातही घोटाळा, राहुल गांधींचा आरोपांचा बॉम्ब। राहुल गांधींचं एकतर डोकं चोरीला गेले, नाहीतर डोक्यातून चीप चोरीला गेले। राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। युतीचा निर्णय घेण्यासाठी अमित ठाकरे बंधू सक्षम, मनसेसोबतच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत, ठाकरेंचं विधान। महायुतीतील अंतर्गत पक्षांतरास बंदी, महायुतीत तणाव निर्माण होऊ नये म्हणून निर्णय। सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप आता एकमेकांच्या नेत्यांना प्रवेश देणार नाही। बीड दौऱ्यात अजित पवारांची तुफान फटकेबाजी। तुम्ही मला सहकार्य करा, मी तुम्हाला सहकार्य करतो, नाहीतर मी जातो। कुणाला पालकमंत्रीपद घ्यायचं त्यांनी घ्या, अजितदादांचं वक्तव्य। पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसेचा मेगा प्लॅन। पुण्यात मनसेत नवनियुक्त्या होण्याची शक्यता, तर राज ठाकरेंकडून 3 केंद्रीय कमिट्यांची स्थापना। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांची मस्ती जिरवायची आहे। भाजप आमदार विजयकुमार गावितांचा निशाणा, तर गावितांच्या विधानाने वाद विकोपाला। गावितांचा आमशा पाडवींवर गंभीर आरोप। गडचिरोलीत मॉर्निंग वॉक करणाऱ्या 6 मुलांना ट्रकनं चिरडलं, 4घांचा मृत्यू, 2 गंभीर। अपघातानंतर गावकऱ्यांचा चक्का जाम। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। परभणीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। बाबाजानी दुर्राणींचा काँग्रेसमध्ये प्रवेश। अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा मुहूर्त चुकल्यानंतर काँग्रेसला साथ। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं गोव्यात महाअधिवेशन। मुख्यमंत्री फडणवीसांसह राज्यातील ओबीसी नेते महाअधिवेशनाला उपस्थित। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला महत्त्व। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शासकीय बैठकांसाठी राजधानी दिल्ली दौऱ्यावर। कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भरणेंचा पहिलाच दिल्ली दौरा। नाशिक जिल्हा रुग्णालयात मोठा घोटाळा। कोरोना काळात सरकारची कोट्यावधींची फसवणूक, सुमारे 11 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती। तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश। पुण्यातील कोथरूड परिसरात कॉलेज बाहेर 2 गटांमध्ये हाणामारी। MIT कॉलेज बाहेरील हाणामारीचं कारण मात्र अस्पष्ट। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। यवतमधील जमावबंदी जिल्हाधिकाऱ्यांनी उठवली। राड्याच्या काही दिवसानंतर जनजीवन पूर्णपणे सुरळीत। वादग्रस्त पोस्टवरून झाला होता राडा। पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराने पतीचाही मृत्यू। पत्नीच्या रक्षा विसर्जना दिवशी पतीला हृदयविकाराचा झटका। सांगलीच्या खानापूरमधील दुर्दैवी घटना। उत्तराखंडमधील धारली आणि हर्षिलमध्ये बचावकार्य। आतापर्यंत 44 जणांना हेलिकॉप्टरने बाहेर काढले। खराब हवामानामुळे बचावकार्यात अनेक अडचणी। महाराष्ट्रातील अनेक पर्यटक उत्तर काशीत अडकले। उत्तर प्रदेशच्या वाराणसीत पूरस्थिती कायम। पावसाचा जोर वाढल्यानं पाणी पातळीत आणखी वाढ। अनेक भाग पाण्याखाली। रेस्क्यू ऑपरेशन सुरू। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात संततधार सुरू राहण्याची शक्यता।